अखेर गुलाल विजयाचा उधळलाय, काय भावना आहे? राधानगरी मतदारसंघातल्या जनतेनं यावेळी आम्हाला काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मतानं आम्हाला निवडून दिले. निश्चितपणानं राधानगरी मतदारसंघातल्या सर्व जनतेचं आणि ह्यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या निमित्तानं तिन्ही उमेदवारांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या तालुकास्तरीय सर्व नेते, जिल्हास्तरीय नेते, सर्व नेते मंडळींचं आणि तालुक्यातल्या सर्व आमच्या मतदारसंघातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं या निमित्तानं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण विरोधकांना काय टोला लावला? आपण या निमित्त विरोधकांना काय टोला लावला? त्यांनी शेवटपर्यंत आमचा विजय कसा रोखता येईल यासाठी राजकारणात जेवढे काही म्हणून प्रयत्न करता येतात ते तुम्हाला दिसेल की त्यांनी सर्व प्रयत्न या बाबतीत केलेले आहेत. परंतु मतदारांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. त्यांनी सर्व यामध्ये जे काय आम्हाला पराभूत करण्यासाठी जेवढे म्हणून काही प्रयत्न करायचे असतात ते सगळे केलेले आहेत. परंतु मतदारांच्या विश्वासामुळे आम्ही यात विजय झालेलो आहे. डीएनए आहे काँग्रेसचा, सिद्ध झालं काय? निश्चितपणे बघा की आजचा निकाल तुम्हाला सांगून जाईल. राधानगरी पंचायत समितीवरती निर्विवादपणे काँग्रेसची सत्ता आलेली आहे. राधानगरीमध्ये 5 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले. हे आणि वेगळं त्याला काही डीएनए साठी काही वेगळा पुरावा द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. ऐन निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षांनी विरोधी उमेदवाराला साथ दिली, त्याबद्दल काय सांगाल? तो त्यांचा व्यक्तिगत पातळीवरचा निर्णय होता, परंतु लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे.